नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघासाठी उद्या मतदान। बारामतीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न। कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगलीत उद्या मतदान। मोदी, शाह, योगी येऊन गेले। मुख्यमंत्र्यांनी देव पाण्यात घातले, उत्सुकता शिगेला। हाती नवऱ्याचा फोटो, समोर लेखीचं भाषण। बारामतीत पोरीसाठी पदर खोचून आई मैदानात। मुंबईत मराठी लोकांना नोकरी नाकारणं दुर्दैवी। राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळे गुजराती माणसाचा आत्मविश्वास वाढलाय, रोहित पवारांचा आरोप। आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के। राजन विचारे पैसे द्यायचा नाही ना, वडापाव खाऊ घालायचा, पण माझ्या सांगण्यावर कार्यकर्ते काम करायचे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजन विचारेंना टोला। तुमच्यासारखा गद्दार नाही, मला बोलायला लावू नका, उरली सुरली राहू द्या। राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंवर हल्ला बोल। महाराष्ट्रात मोदींच्या सभा वाढल्या, विजयाबद्दल साशंक आहात का? 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा देवेंद्र फडणवीसांना विश्वास। शरद पवार 20 दिवस फिरले, केवळ 4 तासांची झोप। रोहित पवारांनी दिली प्रकृतीची अपडेट, तर आजारपणाला गाडून शरद पवार पुन्हा मैदानात। 3 दिवसांचे कार्यक्रम जाहीर। मी पहाटेपर्यंत काम करतो, त्यानंतर अजितदादा, फडणवीस येतात। मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याची चर्चा। मनधरणी निष्फळ, शांतिगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम। नाशिकमध्ये महायुतीची वाट विकट। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।